आजची ही दुसऱ्या दिवसाची संत श्रेष्ठ अवलिया महात्मा श्री गजानन महाराजांची पवित्र अशी कथा, जीवनाचं परम कल्याण करणारी कथा आहे, देवाला आवडणारी कथा आहे, आपणा सर्वांना आवडणारी कथा आहे। अतिशय गोड कथा आहे। या अमृताचं रसपान आपल्याला ज्यांच्यामुळं करता आलं, आमच्या सर्व नवनवीत कीर्तनकारावर, कथाकारावर, अगदी पोटच्या पोरासारखं प्रेम करणारे आदरणीय श्री भजन भीष्म श्री झुंबर महाराज आव्हाड यांच्या आज्ञेवरून ही कथेचा आजचा सांगतेचा दिवस म्हणजे दुसरा दिवस। श्री महाराज सुद्धा इतका व्याप असताना स्वतः कथेकरता, गाण्याकरता बसले, त्यांच्या चरणावर एकदा साष्टांग प्रणिपात करतो। विशेष करून त्यांचे सर्व मुलं, सुनवा, नातव, अगदी स्वतःच्या मुलीचं लग्न असल्याच्या नंतर आपण सर्व जसे धावपळ करतो, संत श्रेष्ठ गजानन महाराजांविषयी असलेला आदर, असलेला भाव, हा सर्व त्यांच्या कुटुंबाच्या सेवेतून आपल्याला सर्वांना पाहण्याकरता मिळतो, दिसतो। सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो। विशेष करून आज कथेला साथ करण्याकरता ज्यांचं सुंदर आपण कीबोर्ड ऐकत आहात, सिंथ ऐकत आहात, माझ्यावर नितांत प्रेम करणारे आदरणीय श्री प्रल्हादजी सलगे गुरुजी। अतिशय महाराजांचा आवाज गोड आहे। मला तर असं वाटतं झुंबर भाऊ माझी कथा बंद ठेवा आणि त्यांचंच भजन ऐकावं, इतका गोड आवाज आहे। सरस्वती मातेची त्यांच्यावर कृपा आहे, आशीर्वाद आहे। सहजासहजी ह्या गोष्टी कुणालाही प्राप्त होत नाही, याच्याकरता कष्ट करावं लागतं। नुसतं कष्ट करूनही काही गोष्टी माणसाला प्राप्त होत नाही, त्याच्याकरता प्रारब्ध असावं लागतं। आणि त्यांच्या भाग्याने, सरस्वती मातेच्या कृपेने त्यांना ही कला प्राप्त आहे। त्यांच्याही चरणावर साष्टांग प्रणिपात करतो। माझ्यावर नितांत प्रेम करणारे संबंध महाराष्ट्रामध्ये त्यांचं पखवाजाच्या क्षेत्रामध्ये, तबल्याच्या क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव आहे, असे आदरणीय श्री पांडुरंगजी महाराज धस, आम्ही त्यांना आदराने साहेब म्हणतो, ते सुद्धा कथेकरता उपस्थित आहेत। त्यांच्याही चरणावर साष्टांग प्रणिपात करतो। त्यांच्यासोबत आलेले आमचे शिंदे मामा, अतिशय गोड आवाज आहे, मोकळ्या स्वभावाचा माणूस आहे। शक्यतो माणसाचा, काही जणांचा आवाज गोड असतो पण स्वभाव मोकळा नसतो, त्याच्यामुळं कीर्तनकाराचे सुद्धा आवाज दाबतात। आता हे बऱ्याच जणांना कळलं नाही, त्यांनी प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका। शिंदे मामा सुद्धा कथेकरता उपस्थित आहे। आमचे माऊली भाऊ, खूप सुंदर युट्यूबचं चॅनल आहे त्यांचं। आज यांना विनंती आहे, सर्वांनी चटईवर बसा बरं, इथं समोर येऊन बसा, इथं या, समोर या, समोर ते बसायला टाकलंय त्याच्यावर या, सर्वांनी या, सर्व या, मुलं सुद्धा या। काय होतं, काय असतं कथेचा आणि कीर्तनाचा नियमच असा आहे, वक्त्यापेक्षा
जास्त उंचीच्या आसनावर माणसाने बसलं नाही पाहिजे, त्याचा दोष लागत असतो. त्याच्यामुळे आम्हाला नाही, तुम्हाला. एखाद्याचे गुडघे वगैरे दुखत असले तर मग त्याने पायाला मुंगा होईना पण खाली बसलं पाहिजे. अतिशय गोड कथा आहे, पवित्र कथा आहे. कथेची आज सांगता आहे, फक्त विक्षेप करू नका. कथा ऐकायला आलात, कथाच ऐका. जीवनाचे कल्याण करणारी कथा आहे. कालच्या कथेमध्ये आपण बरेचसे विषय पाहिले. संत श्रेष्ठ गजानन महाराज प्रगट कसे झाले, गजानन महाराज प्रगट झाल्याच्या नंतर त्यांचं नामकरण कसं केलं, आणि त्यानंतर बंकटलालाच्या घरी संत श्रेष्ठ गजानन महाराज गेले. त्यानंतर जानराव देशमुखांना संत श्रेष्ठ गजानन महाराजांच्या चरणाचं तीर्थ पाजल्याच्या नंतर मरणाच्या दारातून तो जानराव देशमुख उठला होता. असे अनेक प्रकारचे संत श्रेष्ठ गजानन महाराजांनी चमत्कार घडवून आणले. त्या बंकटाच्या घरून संत श्रेष्ठ गजानन महाराज, दसबाबा खरं सांगू, जी ओरिजिनल साधू असतात ते कधी एका जागेवर थांबत नसतात. ओरिजिनल म्हणतोय बरं. सद्गुरु जोग महाराजांचे गुरु सरलाबेट संस्थानचे गंगागिरी महाराज, तुम्ही नाव ऐकून असाल भाऊ. त्यांचा नेम असायचा की चातुर्मासाला ते दरवर्षी जायचे. जात असताना त्यांची जी झोपडी राहायची, जी कुटिया राहायची, त्या कुटियाला ते स्वतः आपल्या हाताने जाळून टाकायचे. दरवर्षीचा प्रोग्राम राहायचा त्यांचा. एका सद्ग्रस्तांनी बाबांना विचारलं, का हो बाबा, आम्ही दरवर्षी सर्व जण वर्गणी करून तुम्हाला झोपडी बांधून देतो आणि तुम्ही दरवर्षी ही झोपडी पेटून देतात. बाबांनी दिलेलं उत्तर खूप सुंदर आहे. बाबा म्हणले, बाळा, परमार्थाला निघाल्याच्या नंतर, देवाच्या भेटीला निघाल्याच्या नंतर माणसाच्या जीवनामध्ये या झोपडीविषयी आसक्ती राहू नये. माझं मन या झोपडीमध्ये गुंतू नये म्हणून मी या झोपडीला पेटून देतो. साधूंनी कधी एका जागेवर राहिलं नाही पाहिजे. चातुर्मासापूर्वी शास्त्र सांगतंय, संन्यासी असेल, ब्रह्मचारी असेल, अशा माणसाने एका जागेवर फक्त चातुर्मास करायचं, म्हणजे 4 महिने राहायचं. संत श्रेष्ठ गजानन महाराज बंकटलालाच्या घरी राहिले. बंकटानेही अंतकरणापासून गजानन महाराजांची सेवा केली. पण साधूला धन मान ह्या गोष्टी आवडत नसतात. साधूला आवडतो एकांत. संत तुकाराम महाराजांचं चरित्र आपण सर्वांनी ऐकलेलं आहे. साधू कधी लोकांतामध्ये भजन करत नाही, कधीच नाही. भजन आम्ही लोकांमध्ये करतो, आपण लोकांसाठी भजन करतो, आपण लोकांसाठी कीर्तन करतो. पण संत कधी भजन लोकांतामध्ये करत नाहीत. मग मला एक जणाने प्रश्न विचारला, का हो बाबा, संत तर कायमच भजन करत राहतात, दिनरजनी हाची धंदा, गोविंदाची पवाडी. अरे त्यांची कायाच ब्रह्मरूप झालेली असते. साधूचं भजन तर चालूच असतं, पण समाधी जर लावायची असेल, आत्मिक आनंद जर घ्यायचा असेल, तर माणसाने एकांतामध्ये साधना केली पाहिजे. एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने, प्रदक्षिणा तुळशीच्या
एकांतामध्ये साधकाने साधना केली पाहिजे. संत श्रेष्ठ गजानन महाराजांना वाटलं आता कुठपर्यंत इथं राहायचं संसारिकांच्या, आपण याच्याकरता या मृत्यू लोकांमध्ये आलो नाही. आपण आलो जगाच्या कल्याणाकरता, जगाचा उद्धार करण्याकरता. संत मृत्यू लोक जगाच्या कल्याण वा वा संताच्या कल्याणा संताचा विभो. साधूचा अवतार जगाचं कल्याण करण्याकरता असतो. संत श्रेष्ठ गजानन महाराज शेगावच्या शेजारी असणाऱ्या अकोली नगरीमध्ये फिरत फिरत निघाले. जात असताना वैशाखातलं ऊन होतं. वैशाख महिन्यामध्ये खूप ऊन असतं ना. रस्त्याने जर आपण जात असाल तर त्या रस्त्यावर आपल्याला अशा झळाया दिसतात, त्याला मृगजळ म्हणतात. त्या मृगजळाच्या पाठीमागं हरिण धावत असतं. तसं आपण माणसं सुद्धा संसाराच्या पाठीमागं मृगजळा, जसं ते हरिण धावतं ते पाण्याच्या शोधामध्ये, तसं धावणारी माणसं आहोत. साहजिकच असतं, ऊन जर जास्त पडलं, गरमायला माणसाला लागलं तर माणसाला वाटतं कुठंतरी पाणी पिवावं. माणसाचा स्वभाव आहे तो, शरीर आहे शेवटी. महाराज सांगतात संन्यासी जरी असेल आणि साधू जरी असेल तर त्याला खायला प्यायला लागतच ना. जरी झाला संन्यासी मध्यानाशी तोंडवासी. संत श्रेष्ठ गजानन महाराजांना त्या वैशाखाच्या उन्हामध्ये रस्त्याने जात असताना, फिरत असताना एका झाडाच्या खाली एका जणाने, एका शेतकऱ्याने एक केळी भरून ठेवली होती, म्हणजे मांड भरून ठेवला होता. महाराजांनी ती पाहिली आणि पाहिल्याच्या नंतर महाराजांना इतका आनंद झाला. महाराज त्या माठाच्या जवळ गेले. महाराज त्या माठातून पाणी घेणार तोपर्यंत त्या अकोली गावातील एक सद्ग्रस्त शेतकरी, त्याचं नाव भास्कर, त्या भास्कराने महाराजांचं मनगट धरलं. भास्कराने महाराजांचं मनगट धरल्याच्या नंतर महाराजांनी त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं. त्याला काही परमार्थातला गंध नव्हता.
त्याला साधू विषयी आदर नव्हता. तो भास्कर महाराजांना बोलू लागला, का रे गोसावड्या, कळत नाही का तुला, या पंचक्रोशीमध्ये 10 किलोमीटर जवळ कुठं पाणी मिळत नाही. अरे वाटीनं पाणी काढावं लागतं विहिरीमधून, आणि ते पाणी डोक्यावर घेऊन येतो आम्ही शेतामध्ये. तुम्हाला नाही काम, तुम्हाला नाही धंदे, नुसते फिरत राहतात, लोकांचं फुकट खातात. कष्ट करायला काय रोग उठला का तुम्हाला? महाराज त्याच्यावर रागावले नाही. साधूचा स्वभाव तसा असतो बरं. साधूचं अंतकरण हे लोण्याप्रमाणे असतं. मृद सभाय नवनत तैसे सज्जनाचे चित्त, देव तेथेची जाणावा, साधू तेथेची ओळखावा. त्याला साधू म्हणायचं ज्याला राग येत नाही. संत तोची जाना जगी, संत तोची जाना जगी. महाराजांना बोलू लागला. नको नको ते बोलू लागला. लोक बोलतात महाराज, अरे परमार्थ करत असताना लोक नाव ठेवत असतात, पण ज्याला खरा परमार्थ करायचा आहे, ज्याला देवाचे चरण आत्मसात करायचे, त्या माणसाने कधी आयुष्यामध्ये लोकांनी नाव ठेवल्याच्या नंतर नाराज व्हायचं. लोकांचा स्वभाव आहे महाराज, लोकांचा स्वभाव आहे आपल्याला नाव ठेवणं, आणि आपला स्वभाव आहे आपण पुढे चालत राहणं. संत श्रेष्ठ गजानन महाराजांना नको नको तो बोलू लागला. भास्कर, हे ऐकून आजूबाजूची लोक जमा झाली. संत श्रेष्ठ गजानन महाराज तिथून बाजूला झाले. साधू समाजाच्या जास्त नादी नसते लागत महाराज. हो, महाराजांच्या जागेवर जर आमच्यासारखं एखादा जर असतं तर म्हटलं असते तुला दाखवतो. संत आहेत ना ते, संताला शिव्याही दिल्या, संतांना मारलंही, तरी साधू तुमच्यावर आई जितकी माया करते तितकी माया करत असते. हे साधूच करू शकतात बरं. अरे माझ्या तुकोबरांना लोकांनी काठ्याने मारलं. तुकोबरांच्या ताब्यामध्ये वेद होता. मी नेहमी कीर्तनामध्ये प्रवचनामध्ये सांगत असतो, उगाचच केल्या जातो त्याला आराम म्हणतात. त्या आरामातून जर एखादा माणूस उठला नाही तर त्याला हे राम म्हणतात. जो दुसऱ्याचं सख्यत्व जाणतो त्याला सखा राम म्हणतात. जो दुसऱ्याचा आत्मा जाणतो त्याला आत्मा राम म्हणतात.
जो एक बाणी एक वचनी एक पत्नी व्रत धारण करतो त्याला सीताराम म्हणतात. जो भक्तावर संकट आल्याच्या नंतर धावून येतो, जो भक्तावर संकट आल्याच्या नंतर परशु घेऊन धावून येतो त्याला परशुराम म्हणतात. आणि जगाचा मालक ज्यांचे पाय धुण्या करता येतो त्याला संत तुकाराम म्हणतात. किती लोकांनी तुकोबरायांना त्रास दिला, पण तुकोबराय जर म्हटले असते, अरे तुकोबरायच्या हातामध्ये काळ होता महाराज, काळ भीत होता तुकोबरायांना, तुकोबरायांनी शब्द टाकला असता तर ज्या मारणाऱ्या लोकांची त्रास देणाऱ्या लोकांची माती झाली असती महाराज. पण साधू कधी कुणाला शाप देत नाही. साधूचा जन्म ज्या मृत्यू लोकांमध्ये समाजाच्या कल्याणाकरता. संत श्रेष्ठ गजानन महाराज तिथून निघाले आणि महाराज निघाल्याच्या नंतर जवळच एक विहीर होती, पडलेली होती, तिच्यामध्ये दगड पडलेले होते, गवत उगलेलं होतं. महाराज त्या गंगेच्या काठावर, त्या विहिरीच्या काठावर जाऊन उभे राहिले. एखादा माणूस जर शांत निघून गेला तर लोक त्याच्याकडे पाहून हसत असतात, बेला बर का, लोक बोलत असतात. संत श्रेष्ठ गजानन महाराज त्या विहिरीच्या काठावर जाऊन उभे राहिले. भास्कर बोलू लागला, ए गोसावड्या, अरे 10 वर्ष झाले या विहिरीला थेंब नाही, त्या विहिरीत काय डुकून पाहतोस? काय जीव पिऊ देण्याचा विचार आहे काय तुझा? संत श्रेष्ठ गजानन महाराज त्याला काहीच बोलले नाही, त्याच्याकडे पाहिलं आणि हसले. गजानन महाराजांनी त्या विहिरीच्या काठावर बसून स्वतःचे डोळे लावून घेतले. डोळे लावल्याच्या नंतर बाकीचे लोक त्यांना हसत होते. आपण जर भजन करत असाल, कीर्तन करत असाल तर लोक तुमच्याकडे पाहून हसत असतात, म्हणते पहा आता लय साधू झाला, आता लय बाबा झाला. लोक नाव ठेवत असतात, पण संत श्रेष्ठ गजानन महाराजांनी डोळे लावले. गजानन महाराज म्हणतात, हे गंगामाई, अरे तू लोकांचं पाप फेडण्याकरता या मृत्यू लोकांमध्ये आलीस, लोकांचा उद्धार करण्याकरता या मृत्यू लोकांमध्ये आलीस. 10 वर्ष झाली ना ग माई, 10 वर्ष या अकोली गावामध्ये उन्हाळा सुरू झाला की या लोकांना पिण्याकरता पाणी राहत नाही ना माई. ए आई, ए नर्मदे, ए गोदावरी, ए इंद्रायणी माता, ए ना, या भक्ताची हाक तो ऐक ना. अंतकरणापासून जर देवाला हाका मारत असाल, अंतकरणापासून जर तुम्ही संतांना हाका मारत असाल तर संत तुमच्या दारामध्ये तुम्ही म्हणताल त्या ठिकाणी आल्याशिवाय राहत नाही. याचा अनुभव आमच्या झुंबर भाऊंना आलेला आहे. सांगण्याकरता आणि ऐकण्याकरता ह्या गोष्टी जर ऐकायला लागल्या तर माणसाच्या अंगावर रोमांच उभे राहतात महाराज. गंगामाईला हाका मारत होते संत श्रेष्ठ गजानन महाराज. ए गंगामाई, अरे भगवान शंकराच्या जटेमध्ये राहणारी माई ना तू, जड मुळाचा उद्धार करणारी माई ना तू, एका तुझ्या लेकराची हाक ऐक. गजानन महाराज धावा करत होते त्या गंगामाईचा. धावा करत असताना तेवढ्यात त्या विहिरीमध्ये नर्मदा माता उगम पावली, त्या ठिकाणी पाणी निघायला लागलं. हे सर्व प्रकार तिथं जमलेले सर्व शेतकरी बांधव बघत होते. भास्कर बघत होता. लोकांचा असा हे चमत्कार दाखवल्याशिवाय लोक नमस्कार करत नाहीत. आज ज्ञानोबरायांचं नाव आपण आदराने घेतो, मग तीच ज्ञानोबराय त्या काळामध्ये आपल्या पैठण सारख्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आल्याच्या नंतर लोकांनी त्यांना शुद्धीपत्रक मिळवून दिले नाही. पण त्या पैठणला तिथल्या ब्राह्मणांनी विचारलं, का रे तुझं नाव काय? म्हटले माझं नाव ज्ञाना. म्हटले तुझं?
माझं नाव निवृत्ती. म्हणले तुझं? म्हणले माझं नाव सोपान. चिमुकली मुक्ताई होती, ती मुक्ताईला विचारलं का ग दिदी तुझं नाव काय? म्हणले माझं नाव मुक्ताई. ज्ञानोबरायांनी वेदाच्या रुच्या ऐकवल्या. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण मुखदगत होते महाराज ज्ञानोबरायांचे. मला कधी कधी प्रश्न पडतो, काही माणसांचे आयुष्य गेले महाराज, पण हरिपाठ पाठ झाला नाही. ज्ञानोबरायांनी या जगाकरता, विश्वाचा उद्धार करण्याकरता, समाजाचं कल्याण करण्याकरता किती ग्रंथ दिले महाराज. गीतेतला एक श्लोक जर वाचायचा असेल तर तो आधी 100 वेळा घोकावा लागतो, तेव्हा तो श्लोक कुठेतरी व्यवस्थित वाचता येतो. ज्ञानोबरायांनी सांगितलं अहम ब्रह्मास्मी, मीच ब्रह्मा आहे. या जगामध्ये सर्वत्र देव व्यापलेला आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला, रेता ठाव नाही उरला. आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. तिथल्या लोकांनी विचारलं का रे ज्ञान्या, हा समारून चाललेला जो रेडा आहे, त्या रेड्याच्या त्याचाही ज्ञान आहे आणि त्याच्याही हृदयामध्ये देव आहे. तैसा हृदयामध्ये मी राम, असता सर्व सुखाचा आराम. त्याच्याही हृदयामध्ये देव आहे. मग तू जसा वेद म्हणतो तसा हा रेडा सुद्धा वेद म्हटला पाहिजे. ज्ञानोबराय म्हणले हो म्हणू शकेल ना. ज्ञानोबरायांनी कृपा कटाक्ष त्या रेड्याकडे पाहिलं. रेड्याला म्हटले ज्ञाना, जर भगवान परमात्म्याचा अंश जर तुझ्यात असेल तर तू सुद्धा वेद बोल. ज्ञानदेव म्हणे बोलिला ऋग्वेद. त्या रेड्याच्या मुखातून. आणि तेव्हा लोकांना ज्ञानोबरायांची किंमत कळाली. काय सांगू देवा ज्ञानोबाची ठाई, काय सांगू देवा सांगू देवा ज्ञानोबाची खाती. खरं सांगू लाखातलं एक वाक्य सांगतो. जी लोक तुकोबरायांना त्रास देण्याकरता होती, जी लोक ज्ञानोबरायांना त्रास देण्याकरता होती, तीच लोक ज्यावेळेस संत श्रेष्ठ तुकोबराय वैकुंठाला चालले आणि ज्ञानोबराय समाधी घेण्याकरता निघाले, त्यावेळेस तीच लोक रडत होते. हा इतिहास आहे महाराज, लोकांना दाखवावा लागतो. हा सर्व प्रकार तो भास्कराने पाहिलं. अंतकरण द्रवित झालं त्याचं. संत श्रेष्ठ गजानन महाराजांच्या जवळ आला. महाराज चुकलं माझं, नव्हती इच्छा अंतकरणामध्ये तुम्हाला त्रास देण्याची, पण काय बोलून बसलो. अरे तुमच्यासारख्या महात्म्याला माझ्या हातून मी पाणी सुद्धा दिलं नाही. प्रपंचिक माणसाचा नेम आहे ना. तुकोबरायांनी गाथ्यात सुद्धा लिहिलं ना, फुकाचे जीवन तरी पाजा. आपण आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आपल्या घरी आल्याच्या नंतर एखादा पाहुणा जर आला तर त्याला पहिल्यांदा पाणी देतो की नाही?
इतका मोठा अवलिया साधू माझ्या शेतामध्ये येऊन मी त्याला पाणी दिलं नाही, पश्चाताप झाला. माणसाला पश्चाताप होतो. दस महाराज, या महाराष्ट्राचा इतिहासच असा आहे, माणसं गेल्याच्या नंतर माणसाची किंमत माणसाला कळते. जोपर्यंत माणसं जिवंत आहेत तोपर्यंत त्या माणसाची किंमत कळत नाही. संत श्रेष्ठ गजानन महाराजांनी त्या भास्कराला जवळ घेतलं. जगात कुठलीही चुकी करा, जगात कुठलीही चुकी करा आणि त्या चुकीचा जर पश्चाताप जर तुम्हाला झाला तर देव तुम्हाला पापामध्ये कधी भागीदार करत नाही. तुमचं पाप त्या ठिकाणी निघून जातं. महाराज संत श्रेष्ठ गजानन महाराजांनी त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवला. बाळा भास्करा, अरे तू जर हे मला पाणी दिलं असतं तर मी या लोकांकरता गंगा माईला इथं आणून नसतो शकलो आणि या लोकांना पाणी मिळालं नसतं. आजही तुम्ही त्या अकोली गावामध्ये गेलात तर संत श्रेष्ठ गजानन महाराजांनी जी विहिरीला पाणी आणलं त्या विहिरीचं पाणी आपल्याला पिण्याकरता मिळतं. पुढं संत श्रेष्ठ गजानन महाराज त्यांची कीर्ती संबंध महाराष्ट्रामध्ये होऊ लागली. अनेक साधू संतांची त्यांना भेट होऊ लागली, अनेक महात्म्याची त्यांना भेट होऊ लागली. संत श्रेष्ठ गजानन महाराज शेगावातील एका प्राचीन असलेलं जे मंदिर आहे, मारुतीचं मंदिर आहे शेगावला, तुम्ही कधी गेला असाल तर बघा. त्या मंदिरामध्ये राहू लागले. पण गावातील काही लोक असतात, एखादा साधू जर आपल्या मंदिरामध्ये राहत असेल, एखादा साधू जर आपल्या गावामध्ये वास्तव्य करत असेल तर लोकांना धाक पडत असतो, या महाराजाचं सगळं आपल्याला करावं लागतं की काय. आणि काही लोकांना संपत्तीचा सत्तेचा गर्व असतो. त्या संपत्तीचा आणि सत्तेच्या गर्वाच्या नादामध्ये माणसं सख्या आईबापाला सुद्धा विसरतात. एका आईच्या उदरामध्ये आपण जन्माला आलेल्या भावाला सुद्धा विसरतो. इतका संपत्तीचा गर्व असतो माणसाला, सत्तेचा गर्व असतो आणि शरीर संपत्तीचा सुद्धा माणसाला गर्व असतो. त्या परिसरामध्ये संत श्रेष्ठ गजानन महाराज राहू लागले त्या मंदिरामध्ये. आणि त्याच गावामध्ये हरी पाटील नावाचा एक पहिलवान होता. त्याच्याकडे संतता, संपत्ती ह्या सगळ्या गोष्टी होत्या अनुकूल. त्याला कळलं की हा माणूस, हा महात्मा त्या मारुतीच्या मंदिरामध्ये राहायला लागला, वास्तव्य करायला लागला, भजन करायला लागला, कीर्तन करायला लागला. याच्या शेजारी लोक येऊन बसायला लागले. हा लोक फिरवतो की काय, घुमवतो की काय, म्हणून तो रागाच्या भरामध्ये संत श्रेष्ठ गजानन महाराजांच्या जवळ गेला. आणि महाराजांच्या जवळ गेल्याच्या नंतर महाराजांना बोलू लागला, का रे गण्या, आमचंच गाव दिसलं का तुला लोक बोलवायला? दुसरे गावं नव्हते का? जर खरा साधू असशील, जर खरा संन्यासी असेल तर माझ्यासोबत कुस्ती करून दाखव. संत श्रेष्ठ गजानन महाराज त्याच्याकडे पाहून हसू लागले. महाराज हसायला लागल्याच्या नंतर एखादा माणूस आपल्याला रागाने बोलत असेल, एखादा माणूस आपल्याला धावून बोलत असेल आणि आपण जर त्याच्याकडे पाहून जर हसलो तर त्या माणसाचा निमा राग कमी होतो. मी नेहमी सांगत असतो, आपण जर फोटो काढण्याकरता गेलो आणि फोटो काढण्याकरता गेल्याच्या नंतर आपल्याला फोटोग्राफर म्हणत असतो थोडी स्माईल. एका स्माईलनं जर आपला फोटो चांगला येत असेल तर माणसाने कायम हसत राहिलं पाहिजे. बाबा, आपलं जीवन सुद्धा सुंदर होईल. इतकी स्माईल मध्ये, इतकी हसण्यामध्ये ताकद आहे.
पुराणामध्ये अनेक प्रकारचे आपल्याला पुरावे पाहण्याकरता मिळतात. खूप विद्वान आणि खूप संपत्तीवाले माणसं या मृत्यू लोकामध्ये होऊन गेले. कोणाला काहीच नेता नाही आलं महाराज. सगळं इथं राहणार आहे, सगळं एक दिवस सोडून जावं लागणार आहे. पण तोपर्यंत माणूस इतका गुरमीत जगतो, तो कोणाला काही मोजण्याकरता तयारच राहत नाही, ना साधूला, ना संन्यासाला, ना देवाला. पण खरं सांगू, संपत्ती आणि संतती, सर्वांगाचे कान करून ऐका, संपत्ती आणि संतती देण्याचं काम फक्त देवच करतो. तुम्हाला काय द्यायचं आणि तुमच्याकडचं काय घेऊन जायचं हे सगळं त्याच्या हातामध्ये महाराज. आपण सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत आपल्याला कुठं न्यायचंय आणि कुठं ठेवायचं हे सगळं देवाच्या हातामध्ये महाराज. तुमच्या आमच्या हातामध्ये काय नाही. त्या हरी पाटलाने संत श्रेष्ठ गजानन महाराजाच्या जवळ गेला. हसल्याच्या नंतर महाराजांच्या हाताला धरलं आणि महाराजांना बोलू लागला, खरंच जर संन्यासी असेल, खरंच जर साधू असेल तर माझ्यासोबत कुस्ती खेळून दाखव. गजानन महाराज त्याच्याकडे पाहून हसू लागले आणि गजानन महाराजांनी त्याला सांगितलं, बाबा हरी, तुझ्यात जर खरंच जर ताकद असेल तर तू मला फक्त उचलून दाखव. ऐका बरं, संत श्रेष्ठ गजानन महाराजांनी सांगितलं, हरी, तू जर खरा पैलवान असेल आणि तुझ्यात जर खरंच ताकद असेल तर तू मला बसल्या जागेवर उठून दाखव. हे सगळं गावकरी मंडळी बघत होती आणि तो हरी, त्याला राग आला महाराज. त्याने महाराजांच्या खवाट्याला धरलं आणि महाराजाला म्हणायला लागला, हो मंदिराच्या बाहेर थांबू नको एक मिनिट सुद्धा, तुला आत्ता उचलून टाकतो. पण संत श्रेष्ठ गजानन महाराज ऐश्वर्य संपन्न साधू, संत श्रेष्ठ गजानन महाराज त्याला हालानच सुद्धा महाराज जागचे. हो साधू आहेत महाराज. पण मोठ्या माणसाच्या वतीची काही माणसं असतात. त्या गावामध्ये उदमान पाटील बंधू असे काही कुटुंब राहत होते. त्या परिवारांना हा सर्व प्रकार कळाला. ते म्हटले, असं का? आपल्या गावातील प्रतिष्ठित माणसाचा जर एक अवलिया साधू, एक संन्यासी, एक गोसावी जर अपमान करत असेल तर आपण सहन करणार नाही. मी आता तुमच्या शिंगोरी गावामध्ये आलो आणि तुमच्या गावातल्या एखाद्या माणसाला जर काही बोललो तर तुम्ही ऐकून घेणार नाही घेणार ना महाराज. आपल्या माणसाची आपल्याला आपुलकी असते आणि असली पाहिजे, आपला स्वाभिमान आहे. त्या उद्दाम पाटलांना वाटलं, त्या पोरांना वाटलं, याने आपल्या हरिभाऊचा पराभव केला, त्याला पराजित केलं, आता पुढं अडचण येऊ शकते, लोक याचीच भक्ती करू लागतील, लोक याचीच सेवा करू लागतील. म्हणून गावातील 10-5 मोकार पोरं घेऊन संत श्रेष्ठ गजानन महाराजांच्या जवळ आले. येताना ऊसाची तोड चालू होती. त्या ऊसाची तोड चालू असताना एक मोळी भरू ऊस आणली आणि गजानन महाराजांच्या समोर उभा राहिले. ती मोळी टाकली आणि मोळी टाकल्याच्या नंतर संत श्रेष्ठ गजानन महाराजांना म्हटले, ए गण्या, जी लोक उद्धट असतात ना ती उद्धटच असतात. ज्यांच्या DNA मध्ये कधी परमार्थ नसतो, ज्यांच्या रक्तामध्ये कधी परमार्थ नसतो, अशा लोकांना कुणाविषयी आदर नसतो महाराज. त्यांचं रक्तच खराब असतं महाराज. त्यांना तुपात मळा, त्यांना तुम्ही काही गोष्ट करा. एखादा गाढव, आपण गाढव बघितलं ना सर्वांनी, त्या गाढवाला तुम्ही गंगेत जरी नाहू घातलं तर त्याचा स्वभाव आहे महाराज की उकंड्यामध्ये लोण. का गाढव तीर्थी नानीला, कडू दुधया माकीला गुळे जैसा. कडू दुधया म्हणजे कारलं म्हणा, ते कडू भोपळं असतं.
त्याला तुम्ही तुपात मळा, तेलात मळा, गुळात मळा, त्याचा स्वभाव आहे. तसं काही माणसाच्या रक्तात असतं लोकांना त्रास देणं, समाजाला त्रास देणं, लोकांना आडवं चालणं. मी नेहमी सांगत असतो, आपण व्यवहारामध्ये नेहमी सांगत असतो की माणसाला मांजर आडवी गेली की माणसाचं काम होत नाही. पण मी सांगत असतो, महाराज 10 मांजरे आडव्या जाऊ द्या, काम नक्की होतंय. पण एक माणूस आडवा गेला तर सप्ता बंद पडतो, इतकी एका माणसामध्ये ताकद. त्या पोरांनी हाका मारली संत श्रेष्ठ गजानन महाराजाला, ए गण्या, तू जर खरा संन्यासी असशील, तू जर खरा साधू असशील, तर आम्ही तुला या उसाने मारू. आणि जर तू आम्ही ज्यावेळेस उसाने मारत असू त्यावेळेस जर तुझ्या डोळ्यातून जर पाणी आलं तर तू साधू. गजानन महाराजांचा होकार ऐकता न ऐकता त्या पोरांनी संत श्रेष्ठ गजानन महाराजांना मारण्याकरता सुरुवात केली. महाराजांचा जप सुरू झाला, गणगणगणात बोते, गणगणगणात बोते, गणगणगणात बोते. महाराज जप करू लागले. असं असतं, एखादा माणूस जर आपल्याला नाव ठेवत असेल, एखादा माणूस जर आपल्याला शिव्या देत असेल आणि आपण जर त्याच्याकडे जर लक्ष दिलं नाही तर शिव्या देणारा माणूस एक दिवस लाजतो. मारून मारून कुठपर्यंत मारणार आहे महाराज. हात थकले त्या पोरांचे आणि संत श्रेष्ठ गजानन महाराजाला म्हणू लागले, ए गण्या, दाखव तुझ्या पाठीवर वळ किती आले. संत श्रेष्ठ गजानन महाराजांनी पाठ पुढे केली. पाहिलं तर महाराजांच्या अंगावर इतकं सुद्धा लागलेलं नव्हतं. महाराज देवाला काळजी आहे ना महाराज भक्ताची. तारणे देवाचं काम आहे महाराज, भक्ता राखी पायापाशी दुर्जनाची संहारी. महाराजांनी त्या पोरांना जवळ बोलवलं. का रे पोरांनो, मारून मारून तुमचे हात दुखले असतील ना, आणा तो ऊस माझ्याकडे. आणि संत श्रेष्ठ गजानन महाराजाने बिना चरकाचा त्या ऊसाचा रस काढला आणि त्या पोरांना पाजला. ही बातमी खंडू पाटलाच्या कानावर गेली आणि त्या खंडू पाटलाला ही पुत्ररत्नाची प्राप्ती नव्हती. तो खंडू पाटील हा सर्व प्रकार ऐकून संत श्रेष्ठ गजानन महाराजांना शरण आला. महाराजांनी त्यालाही मुलगा दिला. पुढे खंडू पाटलाला अभयदान दिलं. संत श्रेष्ठ गजानन महाराजांनी अनेक प्रकारचे चमत्कार करत राहिले. ब्राह्मणाचा गर्व हरण केला. पुन्हा त्याच परिसरामध्ये काल आपण ज्यांचे कीर्तनाचं वर्णन ऐकलं होतं, असे त्या वराड प्रांतातील एक सुप्रसिद्ध कीर्तनकार गोविंदबुवा टाकळीकर. पूर्वीच्या काळी जे महाराज मंडळी असायचे, गडकरी असतील, फडकरे असतील, यांच्याकडे घोडे राहायचे. मला वाटतं संत वामन भाऊ महाराजांकडे घोडी होती. घोड्यावर आणि घोड्याच्या तांग्यावर ते आपण आजही गडावर गेलो तर आपल्याला पाहण्याकरता मिळतं की ते तांगा ते सगळं पाहण्याकरता मिळतं की नाही. हा पुराणकाली वस्तू त्या आपल्याला पाहण्याकरता मिळतात. असाच त्या गोविंदबुवाकडे एक घोडा होता. महाराज कीर्तनाला गेल्याच्या नंतर लोक त्या घोड्याला जीव लावायचे. तसं घोड्याला जास्त जीव लावला नाही पाहिजे. हे बऱ्याचशा घोड्यांना कळालं नाही, त्यांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात घालतो. घोडा आहे महाराज तो. भाग्यवान घोडा असेल. संत श्रेष्ठ गजानन महाराजांच्या चरित्रामध्ये त्या घोड्याचं सुद्धा वर्णन आले. मी असं म्हणेल, या मृत्यू लोकामध्ये जन्माला येऊन
जर घोड्याचा इतिहास होत असेल, घोड्याचं जर चरित्रामध्ये नाव निघत असेल, तर आपण माणूस म्हणून या मृत्यूलोकामध्ये जन्माला आलेलो आहोत. आपली सुद्धा कीर्ती जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत आजरामय राहिली पाहिजे. इतकं माणसाने चांगलं वागलं पाहिजे. अरे आपण गेल्याच्या नंतर संबंध महाराष्ट्राला दुःख झालं पाहिजे, इतकं माणसाने चांगलं वागलं पाहिजे. नाही त्या महाराष्ट्राला दुःख झालं तरी चालेल. आपण ज्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये राहतो त्या जिल्ह्याला दुःख झालं पाहिजे, इतकं तरी माणसाने चांगलं वागलं पाहिजे. नाही त्या अहिल्यानगरला जर दुःख झालं तरी चालेल. आपण ज्या शेवगाव पाथर्डी तालुक्यामध्ये राहतो त्या तालुक्याला दुःख झालं पाहिजे, इतकं माणसाने चांगलं वागलं पाहिजे. नाही त्या तालुक्याला दुःख झालं तरी चालेल. आपण ज्या शिंगोरीत गावामध्ये राहतो त्या गावातल्या लोकांना दुःख झालं पाहिजे, इतकं तरी माणसाने चांगलं वागलं पाहिजे. नाही त्या गावातल्या लोकांना दुःख झालं तरी चालेल. आपण ज्या गल्लीमध्ये राहतो त्या गल्लीतल्या लोकांना तरी दुःख झालं पाहिजे, इतकं माणसाने चांगलं वागलं पाहिजे. नाही त्या गल्लीतल्या लोकांना दुःख झालं तरी चालेल. आपण ज्याच्या शेजारी राहतो त्या शेजारच्या माणसाला तरी दुःख झालं पाहिजे, इतकं माणसाने चांगलं वागलं पाहिजे. नाही त्या शेजारच्या माणसाला दुःख झालं तरी चालेल. आपण जिच्या सोबत खांद्याला खांदा लावून प्रपंच करतो की नाही त्या पत्नीला तरी दुःख झालं पाहिजे, इतकं माणसाने चांगलं वागलं पाहिजे. तुम्ही म्हणताल महाराज आम्ही गेल्याच्या नंतर आमच्या पत्नीला दुःख होणार नाही. मी नाही सांगत, तू कोबरायचे शब्द आहेत बरं त्याच्याकरता. बाईल म्हणे खर मरता तरी बरे, नाशियले घर थुंकून या. पत्नी सुद्धा आपल्या मरणाची वाट पाहते. घोडा भाग्यवान आहे. गोविंदबुवांचा घोडा लोक जीव लावायचे, त्याला खाऊ पिऊ घालायचे. त्याच्या अंगामध्ये मस्ती आली होती महाराज. तो माणसाला जवळ येऊन देत नस, लाथा मारायचा, गोविंदबुवालाही जवळ येऊन देत नस. पण कसा बसा तो घोडा महाराजांनी आज कीर्तनाकरता शेगाव नगरीमध्ये आणला होता. आणि तो घोडा आणल्याच्या नंतर महाराजांचं कीर्तन वगैरे झालं. पण संध्याकाळी महाराज गोविंदबुवा त्याच ठिकाणी मुक्कामी राहिले. आणि मुक्कामी राहिल्याच्या नंतर गोविंदबुवांचं कीर्तनामध्ये मन लागत नव्हतं, कथेमध्ये मन लागत नव्हतं. त्यांना वाटायचं हा घोडा जर सुटला, एखाद्याला जर मारलं, एखाद्याला जर तुडवलं तर हे सगळं संकट आपल्याकडे. कीर्तन वगैरे झालं. त्या घोड्याला पाहण्याकरता गोविंदबुवा बाहेर आले मंदिराच्या. बाहेर आल्याच्या नंतर एका अंधारामध्ये एका लिंबाच्या झाडाखाली तो घोडा शांत उभा होता. लोकांना विचारू लागले गोविंदबुवा का हो आमचा घोडा पाहिला का? संत श्रेष्ठ गजानन महाराजांनी लोकांनी सांगितलं त्या गोविंदबुवाला, महाराज आम्ही घोडा पाहिला नाही. फिरत फिरत त्या लिंबाच्या झाडाजवळ गेले. जवळ गेल्याच्या नंतर त्या घोड्याच्या खाली संत श्रेष्ठ गजानन महाराज झोपलेले होते. गोविंदबुवांनी त्या संत श्रेष्ठ गजानन महाराजांच्या चरणाला स्पर्श केला. म्हटले महाराज मला वाटत नव्हतं घोडा इतका शांत होईल. साधूची कृपा आहे, साधूचा स्पर्श आहे, तो घोडा शांत झाला. पुढं संत श्रेष्ठ गजानन महाराजांनी रामदास स्वामीचं स्वरूपात एका रामदास स्वामीचा भक्त असणारा बाळकृष्ण त्यालाही रामदास स्वामीच्या स्वरूपामध्ये दर्शन दिलं. पुढं त्या संत श्रेष्ठ गजानन महाराजांनी अतिशय त्या बाळकृष्णाची रामदास स्वामीवर श्रद्धा होती. रामदास नवमीला, प्रत्येक नवमीला तो दरवर्षी सज्जनगडावर जायचा, ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी रामदास स्वामीला आपली गुरु भेट म्हणून गड दिला होता. त्या गडाचं नाव सज्जनगड. त्या सज्जनगडावर संत श्रेष्ठ श्री रामदास स्वामी राहायचे. आणि रामदास स्वामीचा भक्त बाळकृष्ण नावाचा. पण निसर्गाचा नेम असा आहे, माणूस किती दिवस चालू शकतो, किती दिवस वारी करू शकतो. एकदा माणसाचे गुडघे थकले, माणसाचं शरीर जर निकामी झालं तर माणूस पुन्हा पुन्हा वारी करू शकत नाही. जोपर्यंत तारुण्य आहे
त्या तारुण्यामध्ये माणसाने परमार्थ केला पाहिजे, माणसाने भजन केलं पाहिजे, पूजन केलं पाहिजे. एकदा उतार वयाला लागलं की माणसाला वारीला जाता येत नाही, माणसाला देवाकडे जाता येत नाही. पोरंही आपल्याला म्हणतात, बाबा कशाला जातात, पाण्या पावसाचे दिवस आहेत, तुम्ही घरीच बसून राहणार. पोरंही जाऊन देत नाहीत. पण हा बाळकृष्ण नावाचा भक्त रामदास स्वामीच्या दर्शनाकरता महिनाभर निघायचा. जो शेगाववरून निघायचा, खामगाव, मेहकर, देऊळगाव राजा, जालना, जाम समर्थाला समर्थ रामदास स्वामींचं जन्म ठिकाण आहे, जवळच आहे. तिथंही मी कीर्तन करून आलेलो आहे. खूप जवळ जाम समर्थ नावाचं गाव आहे. त्या जाम समर्थाला मुक्काम करायचा. तिथून अंबाजोगाई मार्गी, गोदातीराच्या मार्गी, मोहोरी, नरसिंगपूर, पंढरपूर, नातेपुते, आपण ज्याला मोठा महादेव म्हणतो, शनी शिंगणापूर, त्या आपलं शिंगणापूर, त्या शिंगणापूरवरून वाई, सातारा असा प्रवास करून तो सज्जनगडावर जायचा. माघ वद्य नवमीच्या दिवशी तो बाळकृष्ण दरवर्षी जायचा. पण शरीराचा स्वभाव आहे, शरीर निकामी होत चाललं. त्याने अंतकरणामध्ये धारणा केली, समर्था आयुष्यभर तुझी वारी केली ना, पण अंतकरणाला काही हुरहुर लागते. तुझी वारी जर आम्हाला करण्याकरता जर मिळत नसेल, तुझ्या दर्शनाकरता आम्हाला जर येता नसेल येत, काय पाप केलं असेल आम्ही, कोणचं पाप आम्हाला आडवं आला असेल समर्था, तुझ्या दर्शनाकरता आम्हाला येता येत नाही. करोनासारख्या महाभयंकर आजार आपण सर्वांनी पाहिला. आणि त्या महाभयंकर आजारामध्ये जे निष्ठावन हाडाचे वारकरी होते, त्या वारकऱ्यांना वारीला जाण्याकरता मिळालं नाही. तुम्ही ती युट्यूबला एक क्लिप पाहिली असेल. 80-85 वर्षाचा वारकरी होता. भगवान परमात्म्याचा फोटो समोर घेतला. मीडियावाल्याने विचारलं त्याला, बाबा लोक घराच्या बाहेर निघत नाहीत, हवेच्या मार्फत शिंक खोकला आला की माणसाला कोरोना होतो, तुम्ही वारीला जाऊ शकत नाही. पण तो हाडाचा वारकरी होता ना, देवासोबत भांडू लागला. अंतकरणामध्ये पाझर फुटला, त्याच्या डोळ्याला अश्रू आले, रडत होता आणि देवाला सांगत होता, देवा सांगणारे देवा, कुठलं पाप केलं म्हणून या वर्षी मला वारी करण्याकरता मिळत नाही. बाळकृष्ण ही रडू लागला. समर्था सांगा ना, आयुष्यभर तुमची वारी केली, या वर्षी नवमीला तुमच्या सज्जनगडावर मला येण्याकरता मिळत नाही. काय पाप केलं असेल आम्ही दोघं नवरा बायकोनी म्हणून आम्हाला ही वारी करता येत नाही. आज 60-60, 70-70 वर्ष झाले, एक वर्ष असं गेलं नाही. आम्ही ना लेकराचा विचार केला, ना बाळाचा विचार केला, ना प्रपंचाचा विचार केला, ना गुराढोराचा विचार केला. पण सारखी वारी करत राहिलो ना, काय पाप आडवाला असेल, आम्हाला वारी करण्याकरता मिळत नाही. ही बातमी संत श्रेष्ठ गजानन महाराजांच्या लक्षात आली. साधूला अंतकरणातलं सगळं कळत असतं. रामदास स्वामीच्या स्वरूपात संत श्रेष्ठ गजानन महाराज त्या बाळकृष्णाच्या स्वप्नामध्ये गेले. आणि स्वप्नामध्ये गेल्याच्या नंतर त्याला सांगितलं, ए बाळकृष्णा, ए बाळा, काळजी करू नकोस. तुला जरी सज्जनगडावर येता येत नसेल तर मी स्वतः नवमीच्या दिवशी तुझ्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. इतका आनंद त्या बाळकृष्णाला झाला. उड्या मारून सर्व गावामध्ये सांगत होता, माझे समर्थ सद्गुरू रामदास स्वामी माझ्या घरी येणार आहे, माझ्या घरी रामदास स्वामी येणार आहेत. अरे एखादा आमदार खासदार जर आपल्याकडे यायचा असेल तर आपण त्याचे पंचक्रोशीमध्ये बॅनर लावतो, पण आज साधू घरी येणार आहे. किती आनंद झाला असेल त्या बाळकृष्णाला. बोलता बोलता अष्टमीचा दिवस आला. अष्टमीचा दिवस आला, नवमीचा दिवस उगवला. सर्व गावामध्ये सडा समर्जन सगळ्या गोष्टी झाल्या. मला टाळकरी भजनी सगळे बोलवले गेले, समर्थ येणार आहे, समर्थ येणार आहे. पण भजन करणारे सकाळी 8 वाजल्यापासून 12 ते 1 वाजेपर्यंत भजन करत होते महाराज. पोटामध्ये अन्नाचा कण नव्हता. काही लोक असतात ते म्हणतात
वेडे झाले ते परमार्थामध्ये. असं कुठं रामदास स्वामी गेले वैकुंठाला, आता ते काय इथं येणार आहेत का? बरोबर दुपारचे 12 वाजले होते. त्या 12 वाजता संत श्रेष्ठ गजानन महाराज त्या ठिकाणी प्रगट झाले. आणि प्रगट झाल्याच्या नंतर बाळकृष्णाने त्या संत श्रेष्ठ गजानन महाराजाकडे पाहिलं. महाराजांकडे पाहिल्याच्या नंतर तो बाळकृष्ण विचारू लागला, कोण आहात आपण? गजानन महाराजांनी सांगितलं, बाळकृष्णा जरा चांगल्या दृष्टीने माझ्याकडे बघ. चांगल्या दृष्टीने पाहिल्याच्या नंतर गजानन महाराजांमध्ये समर्थ रामदास स्वामींचं दर्शन त्या बाळकृष्णाला झालं. धन्य झाला तो बाळकृष्ण. पुढं बाळभाऊची परीक्षा घेतली संत श्रेष्ठ गजानन महाराजांनी. गजानन महाराजांचा अधिकार खूप मोठा होता. शुक्लाल अग्रवाल नावाचा एक सद्ग्रस्त होता. त्या सद्ग्रस्ताच्या कडे एक गाय होती. संत श्रेष्ठ गजानन महाराजांच्या त्या संस्थांमध्ये जर गेला तर जो जुना फोटो लावलेला आहे त्या फोटोच्या जवळ एक गाय आहे. ती गाय इतकी ध्वाड होती, इतकी खोडीची होती महाराज, की त्या गायीचं वर्णन संबंध तालुक्यामध्ये झालं होतं. ती जो माणूस दिसेल त्या माणसाला तुटून पडायची, त्याला मारायची. लहान लेकरू असेल तर त्याला धावायची, दावं सोडायची, स्वतःची गावभर फिरायची. आणि मग ती गाय त्या शुक्लालजीने ठरवलं, आता या गायीला कसायला दिल्याशिवाय जमणार नाही. आणि मग तो शुक्लाल कसायाकडे गेला आणि तो कसायाला त्या गायीचा सौदा केला. आणि गायीचा सौदा केल्याच्या नंतर खरं सांगू, सर्वांगाची कान करून तुम्ही कथा ऐकत आहात. तुम्हाला वाटतं ही कथा बंद होऊ नये, पण ज्यावेळेस आपण या मृत्यू लोकामध्ये आईच्या उदरातून बाहेर येतात की नाही, त्यावेळेस जर आपल्या आईला जर दूध नसेल तर आपल्याला डॉक्टर सांगत असतात, तुमच्या घरी जर गावरान गाय असेल तर त्या गायीच्या दुधावर तुमचं बाळ वाचेल. इतकी गायीच्या दुधामध्ये ताकद आहे. जसं तिच्या वासराला ती चाटते की नाही, हंबरडा फोडते वासराला पाहिल्याच्या नंतर, तसं मालकाचा मुलगा जरी असेल, किती खोडीची गाय असू द्या, मालका जर मुलगा असेल आणि त्याच्या पाठीवर, त्या गायीच्या पाठीवर जरी जाऊन बसला तर अंग सुद्धा हलवत नाही. इतकी गायीची ताकद आहे. एक कवी सांगतोय, ती गाय कशी हंबरते. गायीमध्ये आईचं स्वरूप पहा. आजही या संबंध महाराष्ट्रामध्ये विदर्भ रत्न म्हणून ज्यांचं नाव आहे गोसेवक संजयजी बाबा पाचपोर. महाराष्ट्रामध्ये जेवढ्या गोशाळा आहेत त्या गोशाळेमध्ये त्या परिसरामधलं कीर्तन झालं. लोकांनी 25,000 देऊ, 50,000 देऊ, 10,000 देऊ, 5,000 देऊ, सर्व कीर्तनाची मिळणारी देणगी त्या गायीच्या चाऱ्याकरता देतात महाराज. निर्लोभ हो गायीची सेवा, तिने प्राप्ती उद्धवा. देव जर प्राप्त करायचा असेल आयुष्यामध्ये गाय कधी कसायला देऊ नका. गाय आपली माय आहे ना. आपली माय जर म्हातारी झाली तर आपण आपल्या माईला कसायाच्या हातामध्ये देऊ का? मग गायीनं जर आपण लहान असताना आपल्याला जर दूध पाजलं असेल, आईचा प्रेमळ पाहणा जर दिला असेल, तर आपण त्या गायीला कसायला द्यायचं का? नाही ना महाराज. गाय कसायला देण्याकरता ठरवलं त्या शुक्लालने. आणि ठरवल्याच्या नंतर
कसाही आला त्या गाईच्या जवळ उभा राहिला. हे त्या गाईनं हेरलं महाराज. गाईला कळतं बरं. हो, मध्ये एक मी क्लिप पाहिली होती युट्यूबला. त्या बैलाचा मालक मेला होता. रेसचा बैल होता, धावणारा बैल होता. त्या बैलाचा मालक गेला होता. त्या बैलाला त्या पार्थिवाच्या अंतिम दर्शना करतात तिथं आणल्या गेलं होतं. तो बैल मालकाचं शरीर चाटत होता आणि त्याच्या डोळ्यामधून पाणी येत होतं. कदाचित ते मुखचित्र आहे, त्याला बोलता येत नसेल, पण तो बैल त्याच्या भावना सांगत असते. उठाना मालक, उठाना. अहो, इतकी गरिबी होती आपली, आता चांगले दिवस आले होते ना. आता आम्ही तुम्हाला जास्त त्रास देणार, नका आणू आम्हाला खाण्याकरता पेंड, नका आणू आम्हाला खाण्याकरता हिरवा चारा, पण तुम्ही जर असाल आमच्या समोर तर आमचं पोट भरतं. उठाना मालक. इतकं प्रेम करतं महाराज. हो, माणसं बदलतात महाराज, पण मुके चित्र कधी बदलत नाहीत महाराज. हो, त्यांना जीव लावा तुम्ही अंतःकरणापासून. हे ओळखलं महाराज. हा कसाय आहे, मला नेहण्याकरता आला ना. त्या गायीने त्या कसायाला डोक्यावर घेतलं आणि डोक्यावर घेतल्याच्या नंतर त्याच्या शरीरामध्ये त्याला मारण्याकरता सुरुवात केली. कसा बसा जीव वाचून तो कसाई निघून गेला. म्हटले, हे गाय नको आम्हाला. आता काय करावं या गायीचं, काय करावं. संत श्रेष्ठ गजानन महाराजांची कीर्ती त्याने ऐकली होती, त्याच्या कानावर आली होती. गावातल्या लोकांनी सांगितलं, या गायीला जेरबंद करून ठेव. जेरबंद जर नाही केली तर ही एखाद्याचा जीव घेईल. नाहीतर शेगावला एक अवलिया महात्मा राहतो, त्या महात्म्याच्या जवळ या गायीला घेऊन चल. मग साखळदंडाने त्या गायीला बांधलं गेलं. 5-25 माणसाने मिळून त्या गायीला ओढवून कसं तरी संत श्रेष्ठ गजानन महाराजांच्या दरबारामध्ये नेलं. आणि गजानन महाराजांच्या दरबारामध्ये गेल्याच्या नंतर संत श्रेष्ठ गजानन महाराज बसले होते. महाराजांनी त्या गायीकडे पाहिलं आणि हसलं. का रे, म्हटले, तुमच्या आईला सुद्धा असंच बांधून आणताल का रे? माय ना ती जगाची, मोकळं करा तिला. संत श्रेष्ठ गजानन महाराजांनी सांगितलं. म्हटले, महाराज, ही गाय इथं एखाद्याचा जीव घेईल, तुम्ही मोकळं तर करा. सोडून दिले सर्वांनी दावे, साखळदंड सगळे मोकळे केले. आणि गायीला संत श्रेष्ठ गजानन महाराजांनी जवळ घेतलं. तिच्या पाठीवरून हात फिरवला. महाराज तिला बोलू लागले, ए माय, जगाची माय ना ग तू. असं वेळेवानी करून चालेल का? लोक तुझं दर्शन घेतात, 33 कोटी देवता आहेत तुझ्या अंगामध्ये. असं वागू नाही बरं. असं वागणं चांगलं नाही. नुसता हात फिरवला हे बोलणं संत श्रेष्ठ गजानन महाराजांचं त्या गायीनं ऐकलं. गाय शांत झाली महाराज. आणि त्या गायीला संत श्रेष्ठ गजानन महाराजांनी सांगितलं, आता तू सुखलालच्या घरी जायचं नाही, आता तू इथंच राहायचं. तेव्हापासून संत श्रेष्ठ गजानन महाराजांच्या सानिध्यामध्ये ती गाय आली. असं बोलता बोलता संत श्रेष्ठ गजानन महाराज तीर्थयात्रा करण्याकरता गेले. तीर्थयात्रा करण्याकरता गेल्याच्या नंतर बंकटाने त्यांनी आग्रह धरला. म्हटले, आपल्याला नर्मदा मातेची परिक्रमा करायची. नर्मदा मातेची परिक्रमा करत असताना एका नावेमध्ये बसले. बसल्याच्या नंतर ती नावेला धाव पडला, छिद्र पडलं, त्या नावेमध्ये पाणी घुसलं. खऱ्या अर्थाने हा सगळा इतिहास संत श्रेष्ठ गजानन महाराजांनीच घडून आणला होता. त्या नर्मदे मातेला संत श्रेष्ठ गजानन महाराजांचा चरण स्पर्श करायचा होता. सर्व लोक घाबरून गेले होते. त्या बंकटाने विनंती केली संत श्रेष्ठ गजानन महाराजांना, महाराज, या गंगा मातेला तुम्ही प्रार्थना करा. संत श्रेष्ठ गजानन महाराजांनी त्या नर्मदे मातेला दर्शन दिलं. अशा अनेक प्रकारच्या लीला संत श्रेष्ठ गजानन महाराजांनी केली. पुढं भास्कर नावाचा संत श्रेष्ठ गजानन महाराजांचा भक्त होता.
इतका प्राणप्रिय भक्त होता. बाकीचेही भक्त होते. पितांबर होता, सखाराम होता, अशा अनेक प्रकारचे भक्त संत श्रेष्ठ गजानन महाराजांचे होते. पण एक दिवस अचानक त्या भास्कराला कुत्र डसलं आणि कुत्र डसल्याच्या नंतर तो भास्कर संत श्रेष्ठ गजानन महाराजांच्या जवळ लोकांनी त्यांना आणलं. आणल्याच्या नंतर संत श्रेष्ठ गजानन महाराजांनी त्याच्याकडे पाहिलं. पाहिल्याच्या नंतर संत श्रेष्ठ गजानन महाराज रडायला लागले. भास्करा, पूर्वी जन्मी तू या कुत्र्यासोबत वैर केलं ना, तू याला चावा घेतला ना, म्हणून हा बदला घेण्याकरता ते कुत्रा आता या जन्मी तुला चावा घेतो. संत श्रेष्ठ एकनाथ महाराज सांगतात, केले कर्म झाले तेची भोग आले, उपजने मेले ऐशी किती. मागच्या जन्मी जर जसं कर्म करत असाल ते कर्म भोगण्याकरता तुम्हाला या मृत्यू लोकामध्ये जन्माला यावं लागतं. म्हणून कर्म चांगली करा.